आपलं स्वास्थ्य आपल्याच हातात असले पाहिजे. खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतिभा कोलते यांचे प्रतिपादन. संवाद हा कधी वन वे असू शकत नाही. विचाराने पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. आहार हा आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला पैसा पाहिजे. पैसा उपभोगण्यासाठी चांगलं शरीर स्वास्थ्य पण हवंय ना. चांगलं शरीर स्वास्थ्य नसेल तर तो पैसा साधन संपन्न असून काय उपयोग. आपलं स्वास्थ्य आपल्या हातात असले पाहिजे असे प्रतिपादन कोथरूड पुणे येथील खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतिभा महेश कोलते यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. नैसर्गिक शेती काळाची गरज या विषयावर शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील RMD सिंहगड मॅनेजमेंट स्कूल सेमिनार हॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कोंढापुरी येथील RMD सिंहगड मॅनेजमेंट स्कूल, ग्रामपंचायत कोंढापुरी, कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशन, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, ब्लू स्टार एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात कोथरूड पुणे येथील खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतिभा महेश कोलते यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या, ज्या शेतीची रिलेटेड आहेत त्या गोष्टी उपस्थित शेतकऱ्यांना शेअर करताना त्या बोलत होत्या. स्कूलच्या संचालिका डॉक्टर अनिता माने, माजी उपसरपंच अर्जुनराव गायकवाड, उद्योजक रामदास गायकवाड, धनंजय गायकवाड, फत्तेसिंग गायकवाड, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर संचालक विजय ढमडेरे, कोंढापुरी गावातील शिक्षक, शेतकरी चर्चासत्रास उपस्थित होते. कोंढापुरी येथील शेतकरी कुंडलिक खंडू गायकवाड यांनी लोकसंख्या वाढली, लोकक्षेत्र वाढले नाही असा प्रश्न विचारून चर्चासत्रात सहभाग घेतला. राष्ट्रगीत म्हणण्यात आल्यानंतर खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतिभा कोलते, सरपंच अपेक्षा गायकवाड, सिंहगड मॅनेजमेंट स्कूलच्या संचालिका डॉक्टर अनिता माने, उद्योजक नितीन शेठ गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. श्रुती बोऱ्हाडे यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक स्वागत आणि सूत्रसंचालन केले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे. माझ्या हेल्थची जबाबदारी माझी जरी असली तरी त्याच्यासाठी मी किती जागरूक आहे ह्या गोष्टी मला क्लिअर नव्हत्या. पण जेव्हा माणसाचा माणसाचा आंतरसंबंध, माणसाचं माणसाशी नातं, माणसाचं प्रकृतीशी नातं हे समजून घेत असताना हे कळलं की आहार हा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण म्हणतो ना, आपल्याला पैसा पाहिजे, पण पैसा उपभोगण्यासाठी चांगलं शरीर स्वास्थ्य पण हवंय ना. नाहीतर चांगलं शरीर स्वास्थ्य नसेल तर तो पैसा किंवा साधन संपन्न असून पण काय उपयोग त्याचा. बरोबर ना? हे पटतंय का तुम्हाला? म्हणून आपलं स्वास्थ्य आपल्याच हातामध्ये असायला हवं आणि ते राखण्यासाठी मग माझे काय प्रयत्न आहेत हा इथे प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. माझं PhD झालं होतं, मी प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. पगार एवढा येत होता की मी सकाळ संध्याकाळ चमचमीत पण खाऊ शकत होते. पण या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मला असं कळलं की मी जे खाते ना ते नेमकं पौष्टिक आहे का आणि ते कुठून येतं याची मला जाणीव नव्हती किंवा माहीत पण नव्हतं. आणि नंतर कुटुंबामध्ये अशी काही घटना घडली की कॅन्सरस सेल्स रक्तामध्ये तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आमच्या पती पत्नींच्या पायाखालून जमीन सरकली की आपण एवढं चांगलं खातोय, घरचं बनवलेलं खातोय, बाहेरचं आणत पण नाही, तरी पण असं आपल्या बाबतीत का व्हावं. मग डॉक्टरांशी संवाद साधला तेव्हा कळलं की आम्ही दर संध्याकाळी पालेभाजी खात असतो आणि पालेभाजी मुलं लहान होती त्यामुळे त्यांच्या पोटात फारशी जायची नाही आणि नवरा बायकोंमध्ये जास्त पालेभाजीचा वाटा नवऱ्याला देणं आणि थोडंसं आपण खाणं या धर्तीवरती आम्ही संध्याकाळी जेवण करायचं. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझे यजमान आहे त्यांच्या शरीरामध्ये रक्तामध्ये कॅन्सरस सेल्स तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली. ती लक्षणं दिसत असताना आम्ही अगदी योग्य वेळी डॉक्टरांना अप्रोच झालो. माझा भाऊ डॉक्टर होता स्वतः आणि त्यांनी मग माझ्याशी बोलून की त्याला हे कळलं की याची सुरुवात कुठून झाली असावी. मग 2-3 दिवसाच्या सघन चर्चेनंतर हे उघडकीस आलं की रोज संध्याकाळी पालेभाजी खाणं हा एक प्रकार असू शकतो की अतिरिक्त केमिकल्स, खूप जास्त केमिकल्सचं प्रमाण शरीरामध्ये गेलं आणि पेस्टिसाइड्स आणि जे विडीसाइड असतात, युरिया सारखे केमिकल्स असतात, त्या केमिकल्समध्ये अशी एखादी शक्ती असते की शरीराची जी व्यवस्था आहे ना
ती डामाडोल करू शकते. तर ते कारण मिळाल्यानंतर मग मला माझा शोध सुरू झाला की आता मला हे तर नाही खायचं, मग मला नैसर्गिक उगवलेलं खायचंय. मग नैसर्गिक शेतकऱ्यांची मी शोध यात्रा माझी सुरू झाली. मला नैसर्गिक शेती करणारा शेतकरी मिळायला बरेच महिने लागले, पण तो जिथे पुण्यामध्ये येत होता, माझं घर आणि ते अंतर म्हणलं आणि भाजीची प्राइस बघितली तर मी 100 रुपयाचं पेट्रोल घालत होते आणि 25 रुपयाची भाजी आणत होते. हळूहळू पण त्याचे आमच्या आरोग्यावर चांगले परिणाम मला दिसायला लागले. मग आपण म्हणतो ना शेजार धर्म, मग कधीतरी चांगली भाजी केली, मग शेजाऱ्यांना दिली, मैत्रिणीला दिली, हे असं होतच होतं आधी. पण आता त्याचा फीडबॅक यायला लागला की अगं मी पण करते पालकची भाजी, पण तुझ्याकडची चविष्ट लागते. मग सांगायला लागले तिला की अगं हा नैसर्गिक पालक आहे आणि मी तिकडे जाऊन आणते, ही भाज्या मी तिकडे जाऊन आणते. मग तिने सांगितलं की तू आणशील तर माझ्यासाठी पण घेऊन ये. असं मग सुरुवात झाली आणि असं करता करता कमीत कमी 10-15 लोकांच्या साठी मी भाजी घेऊन यायला लागली. आणि नंतर मग असं ठरवलं की एवढं मी आणण्यापेक्षा त्या शेतकऱ्यालाच बोलवलं तर. मग आम्ही त्या शेतकरी दादांनाच म्हणलं की तुम्ही आमच्या घराजवळ या, म्हणजे ज्यांना पाहिजे ते तुमच्याकडनं डायरेक्टली भाजी घेतील. मग शेतकरी दादा आले तेव्हा आम्ही त्यांचे आमच्या सोसायटीमध्ये एका तासाचं म्हणजे असंच जसं आपण चर्चासत्राला बसलोय तसं चर्चासत्र आयोजित केलं. आणि त्या दादांनी सांगितलं की ते नैसर्गिक शेती करतात, का करतात आणि का नैसर्गिक शेतीमधलंच आपण खायला पाहिजे. त्याच्या आरोग्यावर आणि फक्त आरोग्यावर नाही, मानवी आरोग्यावरच नाही तर आपल्या प्रकृतीच्या आरोग्यावर पण कसे परिणाम होतात रसायनांचे. पाणी दूषित होतं, जमीन दूषित होते, हवा दूषित होते. पाणी, जमीन आणि हवा यांचं आपल्याशी नातं हे प्रत्येक क्षणाचे. प्रत्येक क्षणाला आपण श्वास घेत असतो. आपण आपल्या शरीराला तहान भागवण्यासाठी पाणी वापरत असतो. मातीचा आपला तर प्रत्येक क्षणाचा संपर्क आहे. मग असे अविभाज्य घटक जे माझ्या ग्रोथसाठी मला लागणार आहे आणि ते प्रदूषित होत आहे याच्याकडे माझं लक्षच नाही, हे तेव्हा पहिल्यांदा जाणवलं. आणि तेव्हा